आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला मला. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही. आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषय, सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द, त्याच्या आईला आणि आजीला याचा शब्द देऊ, याच्यात राजकारण नको तुम्ही म्हणतात असं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं नाही. पण ह्या बीड मध्ये सगळी जी मस्ती आहे ना यांची उतरलीच पाहिजे. सत्तेची आणि पैशाची मस्ती, सत्ता आणि पैसा आयुष्यभर ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानेच मोडून काढायचा. आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू. काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी बोलू, मी स्वतः त्यात तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही, मी म्हणला तसं बीड मध्ये जे कुणाला हाणामारी झाली आता दुःख फोडले कुणाचं, त्या कुटुंबाची माहिती घ्या, त्या कुटुंबाला पण आपण न्याय. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे, गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेक बाहेर.